नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी आपण बायोडायव्हर्सिटी पार्ट 1 आणि बायोडायव्हर्सिटी पार्ट 2 यावरती वेगवेगळ्या प्राण्यांची नावं आणि काही ठिकाणी त्यांच्या कॅटेगरी अशा महत्त्वपूर्ण गोष्टींवरती आपण बायोडायव्हर्सिटी पार्ट 1 आणि पार्ट 2 स्टडी केलेला आहे. या दोन पार्टच्या आधारे आपण बायोडायव्हर्सिटी पार्ट 3मध्ये MPSCमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा या ठिकाणी आढावा घेणार आहोत. MPSC PY क्विज. पहिला प्रश्न आहे बघा, द व्हरायटीज दॅट वी सीन इन द लिव्हिंग थिंग्स दॅट एक्झिस्ट ऑन द अर्थ इज कॉल्ड डॅश डॅश डॅश. पहिल्या लेक्चर सिरीजमध्ये आपण पाहिलं होतं की द व्हरायटीज ऑफ लाईफ फाउंड ऑन द अर्थ इज कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी. म्हणून डायरेक्टली डेफिनेशनवरती या ठिकाणी PSI 2012चा हा प्रश्न आहे विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर असेल फर्स्ट, बायोडायव्हर्सिटी. सेकंड आहे बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग स्पीसीज वॉज डिक्लेअर्ड एक्सटिंक्ट इन द इंडिया लॉंग बॅक 1952. 1952ला भारतामधून नामशेष झालेला खालीलपैकी कुठला मॅमल आहे किंवा कुठली स्पीसीज आहे? तर पहिला ऑप्शन आहे बघा एशियन चित्ता. हा पर्याय बरोबर आहे, कारण एशिएटिक इलेफंट आज अस्तित्वात आहे की जो एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतो. गंगेटिक डॉल्फिन हे सुद्धा एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतात. आणि डेझर्ट फॉक्स जे आहे ते रेअर स्पीसीज किंवा रेअर कॅटेगरी आहे. म्हणजेच क्वेश्चन 2चा आन्सर आहे फर्स्ट, एशियन चित्ता. थर्ड MCQ आहे बघा, सम स्पेसीज इफ इलिमिनेटेड सिरियसली अफेक्ट द इकोसिस्टीम दीज आर कॉल्ड. तर अशा प्रकारच्या प्राण्यांना आपण म्हणतो कीस्टोन स्पेसीज. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर त्यांचा गंभीर परिणाम होतो, त्यांना म्हणतो आपण कीस्टोन स्पेसीज. आणि एक्झाम्पल आहे रॉयल बेंगॉल टायगर. हा जो दिसतोय रॉयल बेंगॉल टायगर हा आहे कीस्टोन स्पेसीजचं एक्झाम्पल. देन चौथं, ग्रुप B 2022ला विचारलेला हा प्रश्न आहे बघा. पलीकडे जी नावं दिसत आहेत पायथॉन, नाजनाजा, व्हायपर, हे सर्व एक्झाम्पल जे आहेत ते रेप्टाईल्सचे आहेत, सरपटणाऱ्या प्राण्यांची, सरीसृप प्राण्यांच्या. आणि पलीकडे जे दिलेलं आहे कॉलम, त्या कॉलममध्ये त्यांचे वेगवेगळ्या टाईपचे पॉयझन्स आहेत बघा, किंवा स्पेसिफिक कॅरेक्टर आहे त्यांचं. पहिलं दिसते बघा हिमोटॉक्झिक, न्यूरोटॉक्झिक, नॉन पॉयझनस, अशी वेगवेगळी नावं आहेत. तर पार्ट फर्स्टमध्ये आपण रेप्टाईल्स पाहिले होते, त्याच्यामध्ये नाजा याला आपण नाग या नावाने ओळखतो, हे आपण स्टडी केलं होतं की ज्याच्याकडे न्यूरोटॉक्झिक नावाचं विष असतं. मग बीचा ऑप्शन आहे बघा थर्ड, न्यूरोटॉक्झिक. बी दिसतो इथे थर्ड 1 नंबरलाच आहे, म्हणजे याचा आन्सर नंबर फर्स्ट हे बरोबर असणार आहे. म्हणजेच फर्स्ट पायथॉन त्याचं उत्तर असणार आहे नॉन पॉयझनस. अजगर बिनविषारी साप आहे. नाजा न्यूरोटॉक्झिक, त्याच्याकडे भिन्नाम असतं. देन वायपर तो आहे हिमोटॉक्झिक. आणि चौथं जे एक्झाम्पल आहे ते ब्लाइंड स्नेक्सचं आहे, जो बिनविषारी आहे. देन नेक्स्ट 5वं MCQ आहे बघा, ग्रुप C मेन 2023ला विचारलेला आहे. पाऊच मॅमल, फ्लाइंग मॅमल, टूथलेस मॅमल आणि अँट इटर मॅमल्स, अशा इकडे मॅमल्स दिलेत, म्हणजे सस्तन प्राण्यांची नावं दिलेत. आणि इकडे एक्झाम्पल्स दिलेत बघा. इथे आपण एक पाहिलं होतं टूथलेस मॅमलचं एक्झाम्पल. टूथलेस मॅमल, ज्यांना दात नसतात असे सस्तन प्राणी. मग टूथलेस मॅमलचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं स्लॉथ, ज्याला आपण ब्रॅडिपस म्हणतो. म्हणजे Cचं उत्तर 1 असणार आहे. Cचं उत्तर 1-2 ठिकाणी आहे. दुसरं एक एक्झाम्पल आपण पाहिलेलं बघा फ्लाइंग मॅमलचं, की जो उडतो. तर वटवाघळाचं सायंटिफिक नेम आहे टेरोपस. बीचं उत्तर असणार आहे 4. बीचं उत्तर 4 आहे. बीचं उत्तर या ठिकाणी 4 आहे 3 नंबरला, म्हणजे आपला ऑप्शन नंबर थर्ड बरोबर असणार आहे. पाऊच मॅमल, पोटाला पिशवी असलेला कांगारू, त्याला म्हणतो आपण मॅक्रोपस. एचं 2 फर्स्ट आपला आन्सर बरोबर असणार आहे फर्स्ट. पाऊच मॅमल कांगारू, त्याला म्हणतो आपण मॅक्रोपस. फ्लाइंग मॅमल टेरोपस, टूथलेस मॅमल ब्रॅडिपस, आणि अँट इटर जो आहे तो मॅनिस आहे, ज्याला आपण अँट इटर मॅमल, मुंग्या खाणारा सस्तन प्राणी या नावाने ओळखतो. देन थर्ड आहे बघा मॅच द फॉलोइंग सेम. इथे आपण स्टडी केला होता प्लॅटिपस, ज्याला आपण एग लेग मॅमल म्हणतो, अंडी घालणारा सस्तन प्राणी, डक बिल प्लॅटिपस. मग ऑप्शन आहे 4. बीचं ऑप्शन 4 असणार आहे. बीचं ऑप्शन 4 2 ठिकाणी आहे, म्हणजे आपलं आन्सर 2 किंवा 4 हे असणार आहे. आता इथे बघा एक एक्झाम्पल आहे लीचचं, ज्याला आपण जळू म्हणतो. किंवा हे एक एक्झाम्पल पाहिलं बघा आपण सॅलमेंडर, एम्फिबियन आहे तो सॅलमेंडर.
ॲम्फिबियन. आणि ॲम्फिबियन जे असतात ते सर्व ॲम्फिबियन आहेत ते कसे असतात, हे पॉयकिलोथर्मिक असतात. याचा अर्थ हे सर्व जे सरपटणारे प्राणी, त्याचबरोबर उभयचर प्राणी आणि पाण्यामध्ये असलेले पायसेस, हे सर्व जे आहेत ते कसे असतात, कोल्ड ब्लडेड असतात. कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स त्यांना शब्द आहे पॉयकिलोथर्म्स. म्हणजे एचं एक असणार आहे, एचं एक जे आहे ते 2 नंबरला आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 हा बरोबर असणार आहे. सी आहे बघा लीच, ज्याला आपण जळू म्हणतो, रक्तावरती फीड करतो, तो रक्त पितो, म्हणून असे ॲनिमल्स की जे रक्त पितात किंवा रक्त खातात, रक्तावरती जगतात, त्या प्राण्यांना म्हणतो आपण सँग्विवोरस. सीचा ऑप्शन नंबर 2, सीचं ऑप्शन आहे 2, हे ऑप्शन एकदम बरोबर आहे, ऑप्शन नंबर 2. सॅलेमेंडर हा सरपटणारा प्राणी आहे आणि हा कोल्ड ब्लडेड आहे, त्याला म्हणतो आपण पॉयकिलोथर्म्स. डगबिल प्लॅटिपस हा आहे एग लेइंग मॅमल, लीच रक्तावरती फीड करतो म्हणून त्याला म्हणतो आपण सँग्विओरस. आणि पॅरामेशियम जो आहे तो एसिमेट्रिक असतो. देन नेक्स्ट आहे बघा प्रश्न, जोड्या लावा. इंडियन रायनो, एशियाटिक एलिफंट, डेझर्ट फॉक्स आणि पिंक हेडेड डक मिक्स आहे बघा. इथे काही मॅमल्स आहेत आणि एक एक्झाम्पल जे आहे ते बर्ड्स आहे, पक्ष्यांचं आहे. सस्तन प्राणी आणि पक्षी जोड्या लावायच्या त्यांच्या कॅटेगरीनुसार. इंडियन रायनो जेव्हा आपण पार्ट 2 पाहिला होता त्यामध्ये मी तुम्हाला मॅमल्समध्ये एक शिंगी गेंडा ज्यावेळेस दाखवतो तो त्यावेळेस त्याच्या शिंगामध्ये बघा व्ही आकार होत होता, व्ही. तो कशासाठी आहे, व्ही वल्नरेबलसाठी, लक्षात ठेवायचं. असं कॅटेगरी आहे त्याची वल्नरेबल. मग इंडियन रायनो वल्नरेबल म्हणजे एचं ऑप्शन असणार आहे 4. एचं ऑप्शन 4 फक्त एकाच ठिकाणी आहे, 3 नंबरला, म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर असणार आहे, ऑप्शन 3. मग बाकीच्या जोड्या लावून बघा. एशियाटिक एलिफंट जो आहे तो एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतो, डेझर्ट फॉक्स जो आहे तो रेअर आहे, आणि पिंक हेडेड डक जो आहे तो एक्सटिंक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. परत आहे बघा मॅच द फॉलोइंग, परत जोड्या लावा. इथे बघा एक आपण पाहिलं होतं डॉग फिश, ज्याला आपण शार्क किंवा मिल्क फिश किंवा डॉग फिश किंवा स्कॉलिडॉन या नावाने ओळखतो. हा मासा आहे फिश की जो पायशेसमध्ये येतो. म्हणजे ऑप्शन सीचं उत्तर असणार आहे ए. सीचं एक एकाच ठिकाणी आहे बघा इथे 4 नंबरला, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4 बरोबर असणार आहे. आणि अजून एक एक्झाम्पल आपण पाहिलं होतं रेप्टाईल्समध्ये स्टिगोसोरस, की जो नामशेष झालेला डायनोसॉर आहे तो रेप्टाईल आहे, म्हणजे डीचं ऑप्शन असणार आहे 2. हा पण इथे बरोबर मॅच होतो आहे. म्हणजे डॉगफिश सी जो आहे तो मासा आहे पायसेस, सीचं ऑप्शन 1 असणार आहे. सीचं ऑप्शन 1 एकाच ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. देन 9 नंबरचा प्रश्न आहे बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अँड द एक्झाम्पल ऑफ एग लेइंग मॅमल. PSI 2014ला विचारलेला प्रश्न आहे. अंडी देणाऱ्या सस्तन प्राण्याचं एक्झाम्पल कोणतं, तर त्याचं नाव आहे डक बिल्ड प्लॅटिपस, ऑप्शन नंबर 2. अजून एक एक्झाम्पल पाहिलेलं आपण इकेडना, शॉर्ट बिक इकेडना, ते पण एक्झाम्पल आहे एग लेइंग मॅमलचं. देन नेक्स्ट 10 नंबरचा प्रश्न आहे बघा, फेल इज ए मॅमल बिकॉज. फेल हा सस्तन प्राणी आहे कारण त्याचं ऑप्शन नंबर आहे बघा 3, हे बरोबर आहे. इट हॅज ए मस्क्युलर डायफ्रॅम बिटवीन थोरॅसिक अँड ॲबडोमिनल कॅव्हिटी. डायफ्रॅम आहे म्हणून हा मॅमल आहे. पाण्यामध्ये राहतो म्हणून आहे का, तर नाही. अंडी घालतो म्हणून आहे का, तर नाही. वॉर्म ब्लडेड आहे म्हणून आहे का, नाही. ऑप्शन नंबर 3 याचा बरोबर आहे. देन इन फ्रॉग एक्सटर्नल रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन द डॅश डॅश डॅश. 2018चा प्रश्न आहे बघा. फ्रॉगमध्ये 2 प्रकारे तो रेस्पिरेशन करतो म्हणून त्याला ॲम्फिबियन म्हणतो आपण. पाण्यामध्ये असेल तर स्किनने रेस्पिरेशन करतो, जमिनीवरती आला की लंग्सने रेस्पिरेशन करतो. ऑप्शन नंबर 1 लंग्स, ब्युकल कॅव्हिटी अँड स्किन. द ॲम्फिबियन्स विथ टेल अँड लिंब इज कॉल्ड ॲज. असा उभयचर प्राणी की ज्याला शेपटी पण आहे आणि पाय पण आहेत, तर त्याचं एक्झाम्पल आहे सॅलॅमेंडर. इन विच क्लास डज सॅलॅमेंडर फॉल. कुठला क्लास आहे त्याचा, तर क्लास आहे ॲम्फिबिया, उभयचर प्राण्याचं एक्झाम्पल आहे ते. 14वा प्रश्न आहे बघा, कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती, तर त्याचं नाव आहे मस्क डिअर, कस्तुरी मृग. पुन्हा जोड्या लावा आहे बघा, मॅच द करेक्ट. सायंटिफिक नेम विचारलेत आणि इकडे कॉमन नेम आहे. एसियाटिक लायनचं सायंटिफिक नेम आहे पॅन्थेरा लिओपर्सिका, बरोबर आहे. रॉयल बेंगॉल टायगर त्याचं नाव आहे पॅन्थेरा टायग्रिस, हे पण बरोबर आहे. इंडियन रायनोसिरस युनिकॉर्निस, हे पण सायंटिफिक नेम बरोबर आहे. देन थामिन डिअर सर्व्हस इल्डी, हे सुद्धा सायंटिफिक नेम बरोबर आहे. 4ही सायंटिफिक नावं बरोबर आहेत. याचा अर्थ ऑप्शन नंबर 4 ऑल ऑफ दी अबो.
हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. इथे फक्त एक आहे, हे जे सायंटिफिक नावं असतात, शास्त्रीय नावं ही इटॅलिकमध्ये लिहायची असतात, हे इटॅलिक केलेले नाहीत. समजा इथे पॅन्थेरा आहे, याला इटॅलिक पाहिजे, टायग्रिसला पण इटॅलिक पाहिजे, किंवा जर हाताने लिहिलं असेल तर त्याला अंडरलाईन करावी लागते. याचा ऑप्शन नंबर 4 हा बरोबर आहे. देन 16वा प्रश्न आहे बघा, द फर्स्ट नॅशनल पार्क इस्टॅब्लिश्ड इन इंडिया वॉज 2014ला विचारलेला आहे. याचं नाव आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. भारतातील पहिलं नॅशनल पार्क जिम कॉर्बेट. पूर्वीचं त्याचं नाव होतं हेली नॅशनल पार्क, आता आहे जिम कॉर्बेट. देन मॅच द फॉलोइंग, जोड्याला हवा बघा. इन्सेक्ट, स्नेक, फ्रॉग आणि अर्थवॉर्म. आणि पलीकडे काही त्याचे इम्पॉर्टन्स दिलेले आहेत बघा. इन्सेक्ट जे आहेत ते क्रॉप पॉलिनेटर म्हणून काम करतात. फ्रॉग जो आहे तो इन्सेक्टला कंझ्युम करतो. स्नेक जे आहेत ते प्रोटेक्ट डॅमेज फ्रॉम रोडंट्स, कारण उंदीर घुशी खातात ते. आणि अर्थवॉर्म जो आहे तो सॉईल फर्टिलिटी इन्क्रीज करतो. त्या पद्धतीने हे कॉलम मॅच करा, आपलं उत्तर मिळून जाईल. देन पार्ट 2मध्ये आपण काही नॅशनल पार्क आणि त्यांचे स्टेट पाहिले होते बघा. तर त्याच्यावरती हा विचारलेला प्रश्न आहे, बंदीपूर, केवलादेव, इंद्रावती नॅशनल पार्क, मानस नॅशनल पार्क आणि पलीकडे त्यांचे राज्य दिलेत. तर त्या पद्धतीने ते मॅच करा आणि बरोबरचा ऑप्शन या ठिकाणी तुम्ही शोधा. या ठिकाणी बरोबरचा ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 4. पार्ट 2मधील शेवटचा आपला जे 2 चार्ट होते ते चार्ट व्यवस्थित पाठ करायचे, त्याच्यावरती हे असे प्रश्न विचारतात. 19 नंबरचा प्रश्न आहे बघा. इथे पण नॅशनल पार्क आणि त्यांचे राज्य दिलेत. नरमधापा, भगवान महावीर नॅशनल पार्क, सिमलीपाल नॅशनल पार्क आणि दुवा नॅशनल पार्क. हे पण पार्ट 2 जर आपण व्यवस्थित पाहिलं असेल तर याचं उत्तर आपल्याला व्यवस्थित मिळून जाईल. शेवटचा आहे बघा 20 नंबरचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल इज करेक्ट. टॅक्झॉन्स विचारलेत, कोणता बरोबर आहे सिक्वेन्स. तर इथे मी सांगितलं होतं बघा, कीप पॉट क्लीन ऑर फॅमिली गेट सिक. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण MPSCमध्ये विचारले गेलेल्या टॅक्झॉनॉमी, त्याचबरोबर बायोडायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणामध्ये आपण या 3 लेक्चर सिरीजमध्ये कवर केलेला आहे. 3ही लेक्चरचे पार्ट्स व्यवस्थित बघा, पुन्हा ऐका आणि काही महत्त्वाचे पॉईंट्स हे लिहून घ्या, ते वाचा सातत्याने, त्याच्यावरती नेहमी सातत्याने प्रश्न विचारले जातात. तर धन्यवाद. यानंतर भेटूयात आपण पुढच्या नवीन लेक्चर सिरीजमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू.